नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहे अशा रस्सा भाजीची रेसिपी बघणार आहोत। भरपूर प्रोटीनयुक्त आहे। हे आपण साहित्य घेतले आहे। ही मटकी मोडालेली ती भाजून घेतलेली आहे। त्यात आपण नंतर लसूण खोबऱ्याचे वाटण घेतलेले आहे। चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला, जिरे, मोहरी, कढीपत्ता, घरी बनवलेले लाल तिखट आहे। कांदा चिरून घेतलेला, टोमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक, तेल घेतलेलं आहे, शेंगदाण्याची कूड घेतलेली आहे, कोमट गरम पाणी घेतलेलं आहे। कांदा भाजून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत, थोडा मीडियम गॅसवरती, म्हणजे कांदा करपत नाही। तेल घेतलेलं आहे, तेलात कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजून झालेला आहे। त्यामध्ये जिरे, मोहरी घालायचे आहेत। जिरे, मोहरी घालून घ्यायचे, कढीपत्ता ते हलवून घ्यायचे, मिक्स। लसूण खोबऱ्याचे वाटण घालायचे, मीठ, तिखट, लाल तिखट घरी बनवलेले। लाल तिखट भाजल्यावरती कालवणाची चव वेगळी लागते। लाल तिखट भाजून झाल्यानंतरच टोमॅटो त्याच्यामध्ये घालून घ्यायचे, भाजून घ्यायचा। लाल तिखट चांगलं भाजून घ्यायचं, नंतर टोमॅटो घालून घ्यायचे त्याच्यात। हा टोमॅटो सुद्धा तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये भाजून घ्यायचा आहे, त्याच्यामुळं वेगळी छान चव लागते त्याला, मटकीच्या रस्सा भाजीला। मटकी घालून घ्यायची आहे, ती मटकी मसाल्यामध्ये मिक्स करायची आहे। मिक्स करून जरा वेळ भाजायचे। गरम केलेले कोमट पाणी किंवा नॉर्मल गरम, जास्त कडक सुद्धा नाही, ते पाणी त्याच्यामध्ये ओतून घ्यायचे। पाणी ओतून झालेलं आहे, तर मीडियम गॅसवरती आपण मटकीची रस्सा भाजी शिजवून घ्यायची आहे। हे शेंगदाण्याची कूट टाकलेली आहे, मिक्स केले। नंतर त्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे, वरती चिरून थोडी बारीक। ही प्रोटीनयुक्त मटकीची रस्सा भाजी तयार झालेली आहे। ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते। कांदा